शंभू आला बघा आता कुठनं कॉलेजमधनं आला काय? ब्लड टेस्ट केली आता आम्ही आलो बघा चालत चालत महिला हॉस्पिटलकडं. आता हे गेलो हॅपी गुड मॉर्निंग. तर बघा आम्ही निघालोय आता हॉस्पिटलला बारामतीला. सोनोग्राफी माझी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यासाठी घेतली बघा माझी मस्तपैकी फाईल. इकडे डब्बा बाटली सगळं घेतलंय. जेवण वगैरे म्हणजे नाही का भूक लागते तिथं थांबून थांबून जास्त वेळ जातो. तर माझ्यासोबत बघा कोण कोण आता इकडं आहेत. कोण आहे तुम्ही? तोंड दाखवावं. हे आले बघा सकाळी जेवण वगैरे करून मस्तपैकी निघाले. आणि बाकीचे कोण कोण आलेत तुम्हाला सांगते. मम्मी पप्पा येतात गाडीवर कारण पप्पा नाही येणार. पप्पा इथंच थांबणार आहेत. आम्ही एवढीच जाणार आहेत. पप्पा घरीच थांबणार आहेत. तर आता सध्या पप्पा गावात यायला लागल्यात त्यामुळे मम्मी पण पप्पा बरोबर यायला लागली. मम्मीला काही गाडीत जास्त जमत नाही. मम्मी इथलं इथं असं नका गाडीवर येते म्हणलं य. तर बघा गावातनं कोण कोण येत आहे आणि बारामतीतनं पण कोण कोण येणार आहे नक्कीच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेलच. तर चला निघूया. जेवण वगैरे मस्तपैकी केलं आणि चालू आहे आता गावातनं. कोणाला घ्यायचे नक्की तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता आलं बघा गावात आणि दादाला आणि आजीला घ्यायचंय तर पिल्या बसला गाडीत. आता रडतोय त्याला बी यायचंय. आमच्या बरं येते बघा आई आणि माझा मुंबईचा मोठा दादा. हे बघा आई तुम्ही बसतात ओके. नानांची सगळ्याची गाडी घेतली. पप्पा नाही येत. पप्पा नाही येत तुम्ही. बाय बाय. टेक्सल फुल पाणी सगळे खाली गेलेत. बांधकाम चालू आहे. बांधकाम टेक्सल पुलाचं बांधकाम चालू आहे. कधी होतंय काय माहित. ह्याच्यावर पाणी होतं ह्याच्यावर. तिथं गेलं घरात गेलतो घरात. तर बघा आता बिगोर मध्ये भेटलाय आम्हाला ऋषी जे की आमच्या सोबत बारामतीला असायचा. आता भेटला बघा गप्पा मारतात. आता हे आता शिगा आम्ही आलो बिगोर मध्ये. तुला काय झालं आहे? चक्कर यायला लागले का? पोहोचलो बारामती मध्ये. गेला हा पेन्सिल चौक. इकडं नक्षत्र गार्डन आहे या साईडला. तुलाच विचारतोय काय होत बघते जास्त कधी पण. महिला हॉस्पिटल. आता आपण टर्न मारून जाऊयात आतमध्ये. त्यांची चालू चौकशी कोणत्या वॉर्डला जायचं. तर आता आम्ही रिटर्न आलोय मेडिकल कॉलेजला कारण माझ्या ज्या टेस्ट होत्या 2-3 राहिलेल्या तर तिकडं काय होणार नाही. तर त्यामुळे आम्ही रिटर्न आलो इकडं. बघू इकडं झालं तर ठीकच आहे नाही तर प्रायव्हेटला जायचं टेस्ट करायला. आता आले बघा आम्ही दवाखान्यात आणि बघा किती गर्दी. त्यांनी गेल्यात बघा रिपोर्ट दाखवायला होती का टेस्ट म्हणून. मम्मी इथं बसली. मम्मीच्या झाल्या उलट्या. दादा थांबलाय ऐकून बसली. शंभू पण येईन आता तोपर्यंत आम्ही बसले. तिथं झाले तर ठीक आहे तर दुसऱ्या दवाखान्यात जावं लागलं आपल्याला. फाईल वगैरे सगळी सोबतच आहे माझ्या. डोळा बंद कर. तर बघा आता टेस्टसाठी माझं ब्लड नेलेलं आहे आणि कापूस आता इकडलं काढलं. महिलाला ह्याच्यात गेलो मेडिकल कॉलेज महिला कॉलेजमध्ये लवकर फरकच कळत नाही मला. तर टेस्ट म्हणजे रिपोर्ट रक्त दिलं आहे टेस्ट करायसाठी. आता बघू अर्ध्या 1 तासाने रिपोर्ट येईल. तर बसलं आम्ही इथंच. बघू आता कोणते शंभू येणार आहे वाटतं आहे ना. हे बघा कसं काय बाहेरचा नजारा बारामती. तर चला बसूया इथं रिपोर्टची वाट बघू. शंभू आला बघा आता कुठनं कॉलेजमधनं आला काय?
घरनं बॅग कसं काय नारळ पाणी आणलं आहे मला मम्मी घेऊन आले बघा शंभूला मग कुठून आलं कुठून आलाय बस की मग हे काय केलं बॅग जिंकतेला कळलं का होय. आंघोळ केली का नाही केली होय. किती असं चालाय ती होय का बर आला बघा फायनली रिपोर्ट सगळं नॉर्मल आहे हे बघा इकडे चालू आहे चौकशी आता जाऊयात घेऊन हे आपलं गबाळ चला निघूयात आता डायरेक्ट महिला हॉस्पिटल तर आता आम्ही आलो बघा चालत महिला हॉस्पिटलकडं आता हे बघा महिला हॉस्पिटल लय मोठं झालं झूम झालं बाकीचे यायला लागले चालत तर आता करायचे बघा सोनोग्राफी त्यासाठी आम्ही दोघं आलो पुढं चालत आणि आपली गाडी जी आली ती गाडी गेली CNG भरायसाठी तिला लागणारा वेळ तर आपल्याला ब्लड टेस्ट केली तर आत्ता सध्या आलो आहे बघा महिला हॉस्पिटल आहे ना आपण मागाशी इथे मेडिकल कॉलेजला हां तुला चालवत आणले आता तर बघा आता फायनली पोचलोय घरी इतकं ऊन झालं ना आणि उन्हात आणता आम्ही बघा गरमागरम काय आणलंय तर विषय काय माहिती का मम्मी थांबली बारामतीलाच कारण तिला जातानीच उलट्या झाल्या येताना म्हणली नको मी नाही येत गाडीवर येते पुन्हा बरं तरी आणि आम्हाला लावलं आम्ही पोचलो घरी येताना चायनीज घेतलं वडापाव घेतला लय भूक लागलेली म्हणलं घरी गेल्यावर कधी करायचं मम्मी म्हणजे काय ते घेऊन जावं पप्पांनी पण जेवण केलं ना ते आम्ही डबा दिला हाय असंच आहे अजून होय का नाही आणलं म्हणजे नाही खाल्लंच नाही खाल्लंच नाही ते डबा काढ आहे असं नाही तर गरम खराब होऊन जाईल हे पण काढ आणि देश करायला जेवायला हा ह्या जगात ध्यान ठेव नाहीतर करेन कार्यक्रम नाही तसं नाही करत ते घरात. हे बोलले का चला जरा पोटपूजा करतो मग तुम्हाला सांगतो काय झालं काय नाही होय सुटे चला आता जेवायला वाटते तुम्हाला बसा चला आजचा मस्तपैकी बेत उभा केलाय आम्ही इथं ऐ पडचिन त्यात ओळखायची पंचायत त्या मोबाईलात खावा बटाटा मग काय नका नाही ना वाश येत चिकनचा नाही त्याला विचार बरं बघा का कसं असं चला असं मस्तपैकी छानसं बेत चालू आहे चायनीज खाऊन आणि बटाटे खाऊन हो बटाटा चपाती चांगलं असतं तेच मग काय गोळ्या खायच्यात आपल्याला